Hello students, today we are going to learn third chapter in Environmental Studies part first of 5th standard. Students, we learned lithosphere and hydrosphere in previous periods, and now we are going to start atmosphere. The atmosphere. Definition of atmosphere is the envelope of air around the earth is called the atmosphere. म्हणजे पृथ्वीच्या भोवती असणारं जे हवेचं आवरण आहे त्याला वातावरण असं म्हणतात. ॲज वी गो हायर फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ द एअर इन द ॲटमॉस्फिअर बिकम्स रेअर. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं जसं उंचीवर जावं किंवा उंच जावं तसं तसं वातावरणाचा थर हा विरळ होत जातो. द एअर कन्सिस्ट ऑफ a mixture of gases, namely nitrogen, oxygen, water vapor, carbon dioxide. There are some other gases too in the air in very small quantities. म्हणजे हवा हे एक वायूंचं मिश्रण आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन, ऑक्सिजन, पाण्याची वाफ म्हणजे बाष्प, कार्बन डायऑक्साईड आणि त्याचबरोबर इतर काही वायू हे अतिशय कमी प्रमाणामध्ये असतात. The layer of the atmosphere are named as the troposphere, stratosphere, mesosphere, ionosphere and exosphere. The layer that extends from the Earth's surface to a height of about 13 kilometers is called the troposphere. वातावरणाचे जे 5 प्रमुख थर आहेत त्यामध्ये तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 13 किलोमीटर उंचीपर्यंतचा जो थर आहे त्याला तपांबर असं म्हणतात. The conditions in the troposphere change continuously. They affect the living world to a great extent. वातावरणाशी संबंधित महत्त्वाच्या घटना ज्या आहेत त्या या तपांबराच्या थरामध्येच होतात. The surface of the earth gets heated due to the heat it receives from the sun. सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. Hence, the air nearest the surface is the hottest. आणि त्यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळची हवा जी असते ती जास्त तापलेली असते. As we go higher in the troposphere, it becomes cooler. तपांबराचा जो हा थर आहे वातावरणाचा त्यामध्ये जास्त उंचीवर आपण जातो त्यावेळेस हवा ही थंड होत जाते. Almost all the water vapor in the atmosphere is contained in the troposphere. That is why all weather related phenomena such as formation of clouds, formation of clouds, rain, fog, winds and storms take place
इन द ट्रापोस्फियर. वातावरणाशी संबंधित असणाऱ्या ज्या महत्त्वाच्या घटना आहेत, ढग, पाऊस, धुके, वारे, वादळे, अशा महत्त्वाच्या घटना ज्या आहेत त्या तापांबराच्या थरामध्येच घडतात. द हाय माउंटन्स इज रेअर दॅन द एअर नियर द अर्थ सरफेस. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळ असणाऱ्या हवेपेक्षा उंचावर असणारी किंवा डोंगरावर असणारी हवा जी असते ती विरळ असते. एरोप्लेन्स फ्लाय इन द हायर पार्ट्स ऑफ द ट्रापोस्फियर. तापांबराच्या वरच्या थरामध्ये किंवा वरच्या भागामध्ये विमाने उडतात. देअर आर एअर इज व्हेरी रेअर. देअर द एअर इज व्हेरी रेअर. त्या ठिकाणी हवा ही खूप विरळ असते. देअरफॉर अरेंजमेंट्स हॅव टू बी मेड टू इन्श्युअर दॅट पॅसेंजर्स गेट इनफ एअर फॉर ब्रीदिंग. त्यामुळे त्या ठिकाणी प्रवाशांना पुरेशा प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळेल अशी व्यवस्था केलेली असते. बियॉन्ड द ट्रापोस्फियर up to a height of about 50 kilometers from the earth is the layer called the stratosphere. तापांबराच्या नंतर 50 किलोमीटरपर्यंतच्या अंतराला स्थितांबर असं म्हणतात. In the lower part of the stratosphere there is a layer of gas called ozone. स्थितांबर नावाचा हा जो दुसरा थर आहे त्यामध्ये खालच्या बाजूला ओझोन नावाचा एक थर आहे. स्टुडंट्स, दिस ओझोन लेयर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द अर्थ. अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर हार्मफुल फॉर लिव्हिंग थिंग्स. सूर्यापासून येणारी अतिनील किरणं ही सजीवांसाठी घातक असतात. बट द ओझोन लेयर ॲब्सॉर्ब्स दॅम अँड प्रोटेक्ट्स द लिव्हिंग वर्ल्ड फ्रॉम दोज रेज. परंतु ओझोनच्या या थरामध्ये ही अतिनील किरणं शोषली जातात आणि सजीवांचं संरक्षण केलं जातं. In which layer of the atmosphere do we see the rainbow? We see rainbow in the layer of troposphere of the atmosphere. Mountaineers carry oxygen in cylinders. Then when they climb mountains that are more than 5,000 meters high, what could be the reason for that? गिर्यारोहक जे असतात ते 5,000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर जेव्हा गिर्यारोहण करण्यासाठी जातात त्यावेळी ऑक्सिजन सिलेंडर सोबत बाळगतात. याचे कारण काय असेल? As we climb up the heights, the air at the top becomes rare. At the height of 5,000 meters or more, the air is very rare. The oxygen may be limited there. The mountaineers carry oxygen in cylinders when they climb mountains that are more than 5,000 meters height. New word, condensation. Condensation means संघनन. Definition of condensation is the process of vapor turning into water on cooling.